नाशिक जिल्ह्यातलं अशोक खरातचं प्रकरण तापलं असताना आता एका आणखी नव्या बाबाचं कांड समोर आलंय. उपचारांच्या नावाखाली एका 28 वर्षीय महिलेचं लैंगिक शोषण करत तिला धमकावल्याची धक्कादायक घटना समोर आली. या पीडितेनं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीनं पोलिसात धाव घेतली आणि अखेर या बाबाच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. निफाड तालुक्यातील खडक धारणगाव येथील प्रतीक अंगापूर म्हणून मठ आहे. त्या मठामधला जो महेशगिरी बाबा आहे, महेशगिरी नावाचा, तो त्यांनी माझ्यावर जे लैंगिक अत्याचार केले त्या अत्याचारांविरुद्ध मी लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आज आली आहे तक्रार नोंदवण्यासाठी. तर त्यांनी सुमारे 2 वर्षापूर्वी माझ्यावरती हे कृत्य झालेलं आहे माझ्यासोबत. मी त्यांच्या मठामध्ये मी माझे जे घरातला प्रॉब्लेम होता त्याच्यासाठी मी एकदा त्यांचं इंस्टाग्रामवरती त्यांचे व्हिडिओ बघून आमची फॅमिली, माझे मम्मी पप्पानी मी गेली होती. त्याच्यानंतर त्यांनी तिथे आम्हाला दर गुरुवारी यायला सांगितलं आणि त्यांचं जे पापविनाशी तीर्थ आहे त्या तीर्थामध्ये आंघोळ करायला लावली त्या तळ्यामध्ये. त्याच्यानंतर औदुंबराला फेऱ्या मारायला लावल्या. असं 4 गुरुवार करायला लावलं आणि प्रत्येक गुरुवारी 200 रुपयाची पावती फाडायला लावली. अन्नदान करायला लावलं. तिथं घरून येताना 5 किलो तांदूळ वगैरे घेऊन या असं म्हणायचे. त्याच्यानंतर त्यांनी माझा नंबर घेतला वैयक्तिक, की म्हणे तुझी जन्मतारीख वगैरे मला व्हॉट्सअपला पाठव. त्याच्यानंतर मी त्यांना पाठवले आणि मला म्हणे की त्यांनी मला 2-3 दिवसानंतर मेसेज केला की हाय, कशी आहे व काय, जेवली का वगैरे. तर मी म्हटलं की हा बाबा असं मला असे मेसेज करतोय वगैरे. तर मी घरी सांगितलं, माझ्या बहिणीला वगैरे दाखवलं. तर ती म्हणे असंच करत असेल बा. तर मी नंतर कॉन्टॅक्ट बंद करून टाकलं. तर त्यांनी मला धमकी दिली की माझ्या स्थानावर परत पाय नको ठेवू बा असं. तर म्हटलं आता मम्मी पप्पा परत म्हणशील तर मीच त्याला काहीतरी बोलले असेल म्हणून त्याने असं सांगितलं. मग नंतर एक दिवस मग मी त्याच्याशी बोलतच राहिले फोनवर. नंतर त्याने एक दिवस माझ्या पप्पांना सांगितलं की तिला वैयक्तिक मला भेटायला पाठवा पंचवटीला असं. तर मी पंचवटीला गेली त्याला भेटायला. तर त्यावेळेस त्यांनी मला त्याच्या गाडीमध्ये बसवलं आणि मला म्हणे की आपण एकांतात ठिकाणी जाऊ बोलायला असं सांगून त्यांनी मला त्र्यंबक येथील लॉजवर नेलं. तर लॉजचं मला नाव आठवत नाही, पण मला तो लॉज माहिती आहे की कोणत्या लॉजवर मला नेलं त्यांनी. त्या लॉजवर नेल्यानंतर तिथे त्यांनी माझ्यावर अत्याचार केला. अत्याचार करताना असं होतं की मला तिथे ना आवाज पण करतायत, कारण त्यांनी मला सांगितलं की माझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष आहे माझ्यावर, आणि तो होताच असं राक्षसासारखा, मला त्याचा प्रतिकारच नाही करता आला. आणि नंतर म्हणजे मला कळत होतं की माझ्यासोबत काय होतंय, पण मला हे बोलताच येत नव्हतं. आणि नंतर त्यांनी मला म्हणे की तू किती पण काही कर, माझ्या विरुद्ध तू काहीच करू शकणार नाही. त्याच्यानंतर त्यांनी मला तिथून जे हे मुंबई नाक्याचं जे सिग्नल आहे तिथे त्यांनी मला सोडलं. पीडित महिलेच्या परिस्थितीचा फायदा घेत निफाड तालुक्यातल्या धरणगाव खडकमधल्या महेशगिरी उर्फ महेश काकडे या ढोंगी बाबानं तिला आपल्या जाळ्यात ओढलं असल्याचं या तक्रारीत म्हटलंय. याशिवाय या बाबानं भूतबाधा असल्याचं सांगून भीती घातली. त्यानंतर या पीडितेशी जवळीक साधली आणि त्यानंतर तिच्या मोबाईलवर अश्लील मेसेजेस पाठवून तिचा मानसिक छळ सुरू केला. या घटनेमुळं पुन्हा एकदा समाजातील अंधश्रद्धेचा भयानक चेहरा उघड पडलाय. या प्रकरणात या पीडितेनं काय म्हटलंय ते बघा. माझ्यासारख्या अनेक महिला, अनेक मुली त्या बाबाच्या जाळ्यात फसल्या आणि मला माहिती आहे खूप मुलींवर हा अत्याचार झाला. आता पण त्या शांत आहे. तर प्लीज 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 माझ्या सगळ्या मुलींना विनंती आहे, मी जसं आपल्या मागे समिती आहे लासलगाव पोलीस स्टेशन भक्कमपणे उभे, तर प्लीज त्या मुलींनी समोर यावं. तुमचं कोणत्याही प्रकारचं नाव येणार नाही, तुम्ही फक्त समोर यावं आणि तुमच्यावर जो अन्याय झालाय ना तो इथं तुम्ही दाखल करा त्या बाबाविषयी, जेणेकरून खूप मुलींचे आयुष्य वाचतील. आणि अजून पण असे जे गोरगरीब लोक तिथं जात आहे अंधश्रद्धेखाली जे फसताय त्यांना मदत होईल. प्लीज त्या मुलींची मदत करा आणि ज्या मुलींवर अन्याय झालेले त्यांनी या इथे एकदा फिर्याद द्या, प्लीज द्या. पीडित महिलेनं आपल्या तक्रारीमध्ये या नराधमानं आपले नग्न फोटो काढले असल्याचा सुद्धा आरोप केलाय. शिवाय ही गोष्ट कुणाला सांगितली तर मी गुंड आहे, जर कुणाला सांगितलं तर परिणामांना तयार राहा असं म्हणत तिला धमकावलं सुद्धा. याशिवाय सगळे पुरावे नष्ट करण्यासाठी या भोंदूनं पीडितेचा मोबाईल हिसकावून घेत त्यातील सगळे मेसेजेस आणि फोटो डिलीट करून टाकले असल्याचं सुद्धा या तक्रारीत म्हटलंय. अखेर काही काळ शांत राहिल्यानंतर या पीडित महिलेनं हिंमत दाखवली आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला.
अनिसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आणि पीडितेला न्याय देण्यासाठी धाव घेतली. भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर राज्यामध्ये अनेक ठिकाणी महिलांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार समोर येत आहेत. आपल्यावरील झालेल्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी महिला मोठ्या हिमतीने पुढे येत आहेत. अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यातील धरणगाव खडक या ठिकाणी घडलेली आहे. प्रतिगणगापूरच्या मठाचा महेशगिरी काकडे हा भोंदू महाराजच्या विरोधात लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये आम्ही गुन्हा नोंदलेला आहे. या भोंदू बाबाने अनेक महिलांचे शोषण केलेले आहेत. त्यामुळे या पीडित महिलांनी या निमित्ताने समोर यावे असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आहेत. दरम्यान अनिसच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटलांच्या कानावर घातला. यानंतर पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनंतर लासलगाव पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्यात भोंदू महेशगिरी काकडेसह त्याला मदत करणाऱ्या साथीदारांनाही सह आरोपी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत आणि त्याला कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केलेल्या मदतीमुळे या पीडितेला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे आणि आरोपींना शिक्षा होण्याचा मार्ग मोकळा झालाय. अशा ढोंगी बाबांकडून आपल्यालाही त्रास होत असेल तर त्यांच्या विरोधात तत्काळ तक्रार करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. नाशिकहून प्रवीण ठाकरे, मुंबई तकसाठी.